इस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। आइए सीधे आपको इस प्रेस कॉन्फ्रेंस में लेकर चलते हैं और हिंदी आज में आपल्या सुनाते हैं राज्यामध्ये क्या कह रहे हैं 1200 उद्धव ठाकरे। मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन दर दिवशी होतं। 1200 मेट्रिक टन। आजच्या घडीला आपण 100% ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी म्हणजे ज्यांना कोविडमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता आहे, प्राणवायू त्यांच्यासाठी वापरतो 100%। आणि हा वापर जर 1200 मेट्रिक टन ऑक्सीजन जान बचाने के लिए इसका इस्तेमाल कर रहे थे। आकडा मी आपल्याला सांगितला तर साधारणतः आजच आपण 950 ते 1000 टन प्रतिदिन एवढा ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी वापरतो आहोत। म्हणजे किती आपण 950 से 1000 तक प्रतिदिन टन इतना ऑक्सीजन जो है कोरोना के मरीजों के लिए इस्तेमाल में लिया जाता है। रेमडेसिविर इंजेक्शन की भी काफी मांग हो रही थी। मागणी एकदम खाली गेली आणि ती खाली गेल्यानंतर कंपन्यांनी उत्पादन जवळपास कमी केले किंवा ना थांबवलं। अचानक मागणी रेमडेसिविर की बीच में मांग कम हो गई थी, जिसके बाद कंपनियों ने इसका उत्पादन कम कर दिया था। लेकिन कोरोना के मामले बढ़े तो अब इसकी मांग बढ़ी है, जिसके बाद अब कंपनियों से बात की जा रही है कि इसका उत्पादन बढ़ाया जाए। आठवडे लागतात। आता तेवढा कालावधी त्याला द्यावा लागतो। आता हळूहळू हा पुरवठा आपल्याकडे सुरू झालेला आहे। आपण ही औषधं कुठेही कमी पडू देणार नाही। जिथून मिळतील तिथून आपण घेतो आहोत। ऑक्सीजन रेमडेसिविर की कहीं भी कमी नहीं होगी। जहां से भी संभव होगा वहां से हम रेमडेसिविर लाएंगे और अब धीरे धीरे उसकी खेप को जमा किया जा रहा है। मध्ये सुद्धा ही परिस्थिती सांगितली। साहजिकच आहे, पंतप्रधान आहेत, त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। रोजच्या रोज त्यांच्याकडे हा अहवाल जातो आहे। रुग्ण संख्या प्रधानमंत्री जी के सामने रोजाना ये सभी बातों की चर्चा होती है और सारी रिपोर्ट जा रही है। पारदर्शकपणाने सगळ्या गोष्टीला तोंड देतो आहोत। राज्य सरकार सब कुछ पारदर्शिता के साथ कर रही है और केंद्र सरकार के सामने रख रही है। महोदय की आम्हाला आताची जी काय परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर येत्या काही काळामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे। प्रधानमंत्री जी से ये कहना चाहूंगा कि इस वक्त की परिस्थिति को देखते हुए आने वाले समय में ऑक्सीजन की कमी होगी। पण तरी देखील आपल्याला अधिकचा जो ऑक्सिजन लागणार आहे तो आम्हाला इतर राज्यातून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल याच्यासाठी सुद्धा मदत करा। आता हे त्यांना ऑक्सीजन लेने का कार्य भी शुरू किया गया है, लेकिन अन्य राज्यों के मुकाबले हमें थोड़े ज्यादा ऑक्सीजन की जरूरत है, जिसकी परमिशन दी जाए। विशेषतः ही जी राज्य आहेत ईशान्येकडची ही किती हजार किलोमीटर वरती आहेत, किती शेकडो किलोमीटर वरती, म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचं झाला तर त्यालाही यायला किती वेळ लागणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणजे हा एकदम शेवटचा जो आहे पश्चिम बंगाल मधला आहे तो 1300 किलोमीटर वरती, म्हणजे असे खूप काही शेकड्यापासून, म्हणजे काही आपल्या राज्यात आहेत परंतु इतर राज्यांमध्ये सुद्धा जे कारखाने किंवा ऑक्सिजन उत्पादक आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे ऑक्सिजन यायला रस्त्याने आणि रोजचा किती आणणार, सुरळीत पुरवठा आपल्याला पाहिजे। आणि त्याच्यासाठी मी अन्य राज्यों से हमारे राज्य में ऑक्सीजन की सप्लाई करने में बहुत समय लगता है। बाकीच्या तर मी आपल्याकडे सांगतोच, पण एक विनंती मी त्यांना करतोय ज्याच्याबद्दल मी अधिकृत पत्र पण लिहितोय की ही रस्त्याने आता ऑक्सिजन आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे। मला कल्पना नाही मैं प्रधानमंत्री जी से विनती करता हूं और उन्हें एक पत्र भी लिखता हूं कि सड़क के मार्ग से ऑक्सीजन लाने में काफी वक्त लग जाता है। आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या। एवढी निकट आता आपल्याला एयरफोर्स की मदद की सहायता से हम जल्द से जल्द ऑक्सीजन यहाँ पर जमा कर पाएंगे। तो इस मामले में प्रधानमंत्री जी हमें इस बात की अनुमति दें। आपल्याकडे येणार, तिथे जरी टँकर्स मिळाले तरी तिथे ते टँकर भरले जाणार आणि आपल्याकडे येणार, पुन्हा इकडे आणून एका वेळेला किती आणणार, आणखी ऑक्सिजन लागणार। म्हणजे रोजची ही वाहतूक आपल्याला सुरू ठेवावी लागणार। रोज आपल्याला ऑक्सिजनचा हा पुरवठा लागणार आहे, रोज आपल्याला रेमडेसिविरचा पुरवठा लागणार आहे। आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मात्र आपल्याला ही आपत्कालीन परिस्थिती आहेच ही धरून हवाई वाहतुकीने लष्कराच्या मदतीने सुद्धा जर करता येणं शक्य असेल तर कृपा करून तशी मदत आम्हाला करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सुद्धा, म्हणजे आता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि मी स्वतः व्यक्तिगत फोनही करीन आणि पत्र सुद्धा लिहितोय।
तर ही मैं एक मागणी आहे. प्रधानमंत्री जी को फोन तसंच भी करूंगा, उन्हें आणखीन पत्र एक भी दोन लिखूंगा मागण्या और ज्या मला फेसबुक काही के वर्गाने माध्यम से केलेल्या भी आहेत, कह त्या रहा हूँ सुद्धा कि मी वाचूनच फोर्स की जातो मदद से की राज्य साधारणतः में मार्च ऑक्सीजन महिन्यामध्ये की जो कमी है उसको पूरा जीएसटीचा किया जाए। परतावा दाखल करण्याची मुदत असते, ती मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखीन 3 महिन्यांनी वाढवावी अशी मी विनंती माननीय पंतप्रधानांना करतोय की आता हे सगळे संकटातच आहोत आपण. हे संकट ही आपत्ती आहे, या आपत्तीमध्ये आपणच यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. कारण इतर वेळेला हम इस वक्त संकट अर्थचक्र में हैं, चालवणारी हीच लोक आपत्ति आहेत. में हैं और इस वक्त हम उद्योग सबको धंदे राहिले संभल कर पाहिजे, चलने की रोजीरोटी जरूरत राहिली है। पाहिजे, नाहीतर मग जगायचं कशासाठी. तर त्यांना थोडासा एक आधार देण्यासाठी जीएसटीचा जो एक परतावा आहे तो त्याला 3 महिन्यांनी तरी किमान मुदतवाढ द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांना विनंती करतो आहे. नंतर जसे आपण बघत असतो की भूकंप होतो, काही वेळेला अतिवृष्टी होते, पूर येतो, मग ती नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो. नैसर्गिक आपत्ती जाहीर केल्यानंतर मग त्याच्यामधले जे काही निकष असतात त्या निकषच्या अनुषंगाने आपण वैयक्तिक मदत ही करत असतो. तर ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे, तिथं आपण सगळ्यांनीच मानलेली आहे. पण ह्या जब नैसर्गिक प्राकृतिक आपदा आती है जसं उस इतर वक्त नैसर्गिक पैकेज दिया आपत्तीमध्ये जाता है, तो ये भी एक तरह जे से निकष आपण प्राकृतिक लावतो आपदा ही है। आणि विशेषतः ज्यांची रोजीरोटी ही ह्याच्यामध्ये थोडीशी जिन हल्लेली लोगों आहे के म्हणा, कामकाज किंबहुना पर असर जाण्याची पड़ता है, शक्यता निर्माण साथ ही झालेली जिनकी आहे, रोजी रोटी त्यांच्या पर असर रोजीरोटीवरती पड़ता है, जरा उन पर किंबहुना ध्यान दिया जाए। संकटात सापडलेली आहे. अशा लोकांना व्यक्तिगत मदत आपण काय करू शकतो ती मदत सुद्धा द्यावी अशी मी माननीय जिन लोगों को ऐसे वक्त में विनंती आर्थिक करतो. सहायता की जरूरत याचं है, कारण उन्हें असं हम क्या मदद की ही दे सकते हैं उस बारे में विचार किया जाना आपत्ती चाहिए। ही फार विचित्र आहे. याच्यावरती अजूनही म्हटलं तर औषध सापडलेलं तर नाहीच आहे, पण लस ही सापडलेली आहे. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की 11 ते 14 तारखेपर्यंत टीका महोत्सव करा. आहे, माझं तर म्हणणं केवळ 4च दिवस नाही, आमच्याकडे आम्ही लसीकरणाचा वेग प्रधानमंत्री हा जी ने मोठ्या कहा है प्रमाणावरती 11 वाढवलेला आहे. तारीख से लेकर पुन्हा मी 14 त्या तारीख लस तक किती टीका मिळते उत्सव आणि किया किती जाए, ह्या पर मैं राजकारणात जाऊ कहता इच्छित हूँ नाही. हर रोज पण टीका उत्सव लसीकरण होना हे चाहिए। वाढवावंच लागेल. लसीकरण का वाढवायचं, तर लसीकरण केल्यानंतर ह्या लाटेतून बाहेर पडू का नाही. कारण लस दिल्यानंतर सुद्धा प्रतिकार शक्ती यायला काही दिवस जावे लागतात. नक्कीच वैक्सीनेशन के आताची लाट बाद ही भी प्रचंड मोठी आहे. संकट से हम या उबर नहीं लाटेतून पा रहे हैं और आपल्याला उसके काही लिए गोष्टी मी समय पुढे लगेगा। सांगणार आहे, त्या करूनच बाहेर पडावं लागेल. परंतु लसीकरण एवढ्यासाठी की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट, कारण जगामध्ये आता तिसरी लाट, चौथी लाट, 5वी लाट ह्या अशा लाटा मागून लाटा ह्या येत आहेत, हा अनुभव आहे. जसं ब्रिटननी काय केलं, 2.5 ते 3 महिने अत्यंत कडक निर्बंध लावले, लॉकडाऊन केला. पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण जनतेला, जवळपास काही टक्के जनता त्यांनी आता कव्हर केली, 50%हून जास्त झाली असेल जनतेला, त्यांनी वॅक्सिनेशनच्या माध्यमातून एक सुरक्षित ब्रिटेन की राह पर हमें चलना चाहिए। ब्रिटेन ने जिस तरह से कोरोना का प्रकोप देखा, उसके बाद लॉकडाउन तो लगाया, लेकिन उस लॉकडाउन के दौरान भारी मात्रा में वैक्सीनेशन किया और हमें भी ये करना चाहिए। त्याच मार्गाने आपल्याला देखील जावं लागेल. आपल्याला येत्या काही काळात भरपूर प्रमाणामध्ये लसीकरण वाढवावं लागेल की जेणेकरून पुढची लाट आपण कदाचित थोपवू नाही शकणार, पण हमें तिचा आगे वेग के लिए हा तैयार बदलू रहना शकतो. चाहिए म्हणजे और पहिली इसके लाट लिए आता जर का बघितलं वैक्सीनेशन आपण ही पाठीवरून एकमात्र उपाय बघताना, है, इसलिए भारी मात्रा या में लाटेच्या तुलनेत वैक्सीनेशन ती लाट किया काहीच जाना नव्हती. चाहिए। एवढी प्रचंड मोठी ही लाट आहे. अजूनही आपण पीकच्या जवळ गेलो आहोत की नाही कळायला मार्ग नाहीये. रोजची रुग्णसंख्या वाढते आहे की कुठपर्यंत वाढेल सांगता येत नाही. एक रोजाना कोरोना के मामले बढ़ रहे हैं, ऐसे में ये कहना मुश्किल है कि ये मामला कहाँ तक जाएगा। तेव्हा साधारणतः आपण एक चित्र समोर ठेवत असतो की आज एवढी रुग्णसंख्या आहे, तर 15 दिवसानंतर रुग्णसंख्येत किती वाढ होईल, रुग्णवाढ किती होईल, महिन्याभरानंतर रुग्णवाढ किती होईल, आणखीन अशीच रुग्णवाढ राहिली, हाच वेग राहिला तर किती दिवसात किती रुग्णवाढ होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या वर्षी केवळ आपल्या आणि आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने, आपल्या सहकार्यामुळे जे काही चित्र आपल्याला दाखवलं गेलं होतं, तेवढी लाट आपण येऊ दिली नव्हती. त्यापेक्षा कितीतरी खाली आपण कोविडला ठेवला होता. म्हणजेच काय, आपण एकदा हे करून दाखवलेलं आहे. होय, एकदा आपण हे करून दाखवलेलं आहे. कोविडवरती नियंत्रण मिळवून दाखवलेलं आहे. मात्र हमने पिछले साल जो मामले बढ़े थे, उसके बाद कोरोना पर एक बार नियंत्रण लगाकर दिखाया है. ठेवलं जाते ते जवळपास येते. म्हणजे जी अपेक्षित रुग्णवाढ 15 दिवसांनी किती होईल, महिनाभरानंतर किती होईल, हे जे काय सांगितलं जाते ते चित्र
हे यावेळेचं जवळपास सारखं आहे. गेल्या वेळेला इस बार जेवढी आपण बिल्कुल आरोग्य वैसे ही सुविधा आंकड़े वाढवली, सामने आ रहे ती हैं आरोग्य जो सुविधा अंदाजा लगाया जा रहा है कि एक नाही हफ्ते म्हटलं में तरी 15 दिन में कोकणी पडताना कितने आपल्याला मामले आता दिसतंय, सामने आपण अनुभवतो आएंगे. आहोत. पण म्हणून आपण काही स्वस्थ नाही बसलेलो. आपण हातपाय गाळून अजिबात बसलेलो नाही, बसणारच नाही. जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणार. हमने हाथ पैर बांधे नहीं है. आपण युद्ध लढतो. हम जिद के साथ और अपनी दृढ़ शक्ति के साथ पाहिजे इस कोरोना महामारी से लड़ रहे हैं. रुग्णवाढ भयावह आहे, भीतीदायक आहे. ऑक्सिजन इस वक्त कोरोना के मामले जो बढ़ रहे हैं वो भयावह है. तेवढी रुग्णसंख्या वाढते. ऑक्सिजनची कमतरता ही आता जाणवायला लागलेली आहे. औषधांची कमतरता ही जाणवायला लागलेली आहे. ऑक्सिजन की कमी है, दवाइयों की कमी है. आपण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आरोग्य की तुम्ही पण या, त्यांची सुद्धा आपण आरोग्याची काळजी घेणार आहोत, त्यांना सुद्धा आपल्यासाठी आपल्या सोबत घेणार आहोत. त्याचबरोबरीने मी जसं गेल्या वर्षी एक आवाहन केलं होतं की निवृत्त झालेले काही डॉक्टर्स किंवा डॉक्टर कधी तसे निवृत्त होतच नाहीत, पण परिचारिका असतील, आरोग्य कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा मी आवाहन करतो आहे की तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रावरती कोसळलेल्या नैसर्गिक संकटात मदतीला, नुसतं मदतीला नाही मी म्हणत, लढायला पुढे या, लढण्यासाठी पुढे या. सर्व स्वयंसेवी संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की आता वेळ आलेली आहे, तुम्ही सुद्धा या. जे जे आपण करता येणं शक्य असेल आणि जे जे तुम्ही करू शकाल वर्ग के लोगों ते से करण्यासाठी अपील आणि हे करता हूं युद्ध कि आप जिंकण्यासाठी भी सामने आइए और मदद का हात आगे बढ़ाइए. बांधवांनो आणि भगिनीनो, ही उडीद भाई और बहनों, मी गेल्याही वेळेला सांगितलं होतं, सर्व राजकीय मैंने पक्षांना पिछली पुन्हा एकदा बार भी आवाहन कहा करतो था, आहे की उडी काढत बसू नका. आता जर का सभी उडी काढत राजनीतिक बसलो दलों से भी तर कहा था कि महाराष्ट्र इस पर आपल्याला माफ राजनीति नाही ना करणार. की जाए. राजकारण आपण वृत्तपत्रात वाचलं की माननीय पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा मी त्यांना हीच विनंती केली की देशातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना एकत्र बोलून प्रधानमंत्री जी के साथ हुई वीडियो कॉन्फ्रेंसिंग के दौरान भी मैंने यही कहा कि सभी पक्षों के नेताओं को इस वक्त राजनीति छोड़कर इस संकट से लड़ने के लिए एक साथ सामने आना जर आपण चाहिए. याला साथ म्हणत असू तर आपण सुद्धा एक साथ हलो पाहिजे, एक साथ लढलं पाहिजे, तरच त्या साथीवर हमें एक साथ लड़ना चाहिए, तभी हमारी जीत आणि होगी. म्हणून ही सगळी परिस्थिती आपल्याला सांगितल्यानंतर नाईलाजाने मला काही गोष्टी ह्या थोड्याशा बंधनात्मक आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि मला खात्री आहे अब सख्त की हे जे कदम निर्बंध उठाने का आपण वक्त लावतो आ गया है. आहोत, हे केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहे. मला कि आनंद जो कुछ भी मैं होतोय कर असं रहा कृपा हूँ करून ये समजू सब नका. कुछ आप मी सभी गेले लोगों की महिनाभर भलाई के साधारणतः लिए ही याची कर रहा कल्पना हूँ. देत आलेलो आहे की असं नाही झालं तर काय होईल, तसं नाही झालं तर काय होईल. आपण तसं म्हटलं तर बराचसा वेळ चर्चेमध्ये आणि विचार विनिमयात घालवलेला आहे. आता मात्र कडक पावलं हमने काफी उचलण्याची समय लिया आवश्यकता आणि ती वेळ चर्चा तो करने क्षण के आलेला लिए आहे. और लोगों से मग काय सुझाव करायचं? मांगे, लेकिन अब कड़े मी एकदम कदम काही उठाने का लॉकडाऊन वक्त आ गया असं है. म्हणत नाहीये, पण काही निर्बंध हे साधारणतः त्या सदृश्य आहेत. कारण ही साखळी जर का तुटली नाही तर ही साखळी आपल्याला पूर्ण अब गुरफटून इस गुणवरून चेन को ब्रेक करना है, जिसके लिए कुछ आपल्याला कड़े कदम उठाए रोजीरोटी गए हैं जो महत्वाची मैं आपको आहेच. बताऊंगा. त्याहीबद्दल मी बोलणार आहे. पण रोजीरोटीच्या बरोबरीने आधी जीव वाचवायला पाहिजे. जीव वाचलं तर सगळं काही आहे. आणि लोग जीव कह रहे हैं वाचवणं रोजी रोटी हाच बचाना आता चाहिए, लेकिन उससे समोरचा पहले जान महत्त्वाचा बचाना मुद्दा जरूरी आहे. है, क्योंकि आणि जान तो बचेगी तभी रोजी रोटी भी वाचवण्यासाठी बचेगी. मी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की आजपर्यंत जी काही निर्बंध आपण टाकलेले होते मैं त्या सभी से निर्बंधात हाथ आता जोड़कर आपण विनती अधिक करता वाढ हूं करतो कि आज आहोत. के बाद जो भी आणि हे नियम लगाए निर्बंध जा रहे हैं उनका पालन उद्या करें. 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजल्यापासून आपल्या राज्यात लागू होतील. एक फक्त अपवाद थोडा आपल्याला करावा लागणार आहे, कारण तिथे 2-4 दिवसामध्ये मतदान आहे. ते म्हणजे कल रात से 8 बजे से ये सभी नियम लागू होंगे जो मैं इस वक्त आपको बताने वाला कल्पना हूँ. आहे की तिथले आपले लोकप्रतिनिधी भारत भालके यांचं कोरोनामुळेच निधन झालं होतं. दुर्दैवाने ते आपल्यातून गेले आणि त्यांची जी जागा आहे त्या मतदारसंघात येत्या 2-5 दिवसामध्ये मतदान आहे. मतदान झाल्यानंतर मात्र तिकडे सुद्धा हे निर्बंध अत्यंत कडकपणाने लागू होतील. म्हणून मी जहाँ मतदान थोडंसं है वहाँ माझ्या मतदान आणि के आपल्या बाद सगळ्यांच्या ये नियम मनाविरुद्ध असलं कड़े तौर पर तरी ह्या लगाए काही गोष्टी जाएंगे. आपल्याला सांगतो आहे. मला खात्री आहे की आजपर्यंत जसं सहकार्य आपण मला केलं, ज्या ज्या मुझे गोष्टी मी उम्मीद है आपल्याला कि आज सांगितल्या तक त्या जैसा त्या गोष्टी आपण सहकार्य पाळल्या. आप लोगों ने दिया वैसा ही तसंच साथ सहकार्य देंगे. येत्या काही दिवसासाठी आपण मला कराल आणि तसं करावं अशी मी पहिल्या प्रथम आपल्याला विनंती करतोय. काही निर्बंध मी आपल्याला वाचून दाखवतो आहे.
आणि बाकीचे अब सर्व मैं आपको कड़े निर्बंध जे नियम आहेत, बताने सगळे नियम वाला आहेत, हूं जो हमने हे लिए हैं। लवकरात लवकर हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आणि आपल्या जी काही साईट आहे त्याच्यावरती अपलोड केले जातील, जल्दी की आपको जेणेकरून ये सर्वांना मीडिया अत्यंत और स्पष्ट शब्दात वेबसाइट के त्याची द्वारा कल्पना भी येईल. पता चल जाएगा। जे निर्बंध आहेत ते असे आहेत की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची, आपल्याला तोडावीच कल लागेल. शाम से आणि ब्रेक ती द चेन की तोडण्यासाठी शुरुआत हो रही आपण है। राज्यात 144 कलम लागू करतो आहोत. म्हणजेच राज्य में आजपर्यंत 144 धारा लगाई जा रही है। जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, कधी रात्री जमावबंदी नाईट करत कर्फ्यू होतो. तो पहले आता से ही मात्र लगाया आपल्याला गया पुढचे है। किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे. अनावश्यक येणं जाणं हे आपल्याला आता राज्य में पूर्ण 15 दिन बंद, के मी लिए टाळलं म्हणत होतो, आता ते संचारबंदी पूर्ण की जा बंद रही करावं है। लागणार आहे. कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू द्यायचं कोई भी नाहीये. मी तर व्यक्ति विनंती करतोय अत्यावश्यक की हे मी नियम सेवाओं सांगतोय, के पण अलावा मला बाहर ना आपल्याकडनं निकले। उलट पाहिजे की जसा एक शब्द आहे जनता कर्फ्यू, जनता ठरवते की नाही आम्हीच आता हे करणार किंवा हे करणार नाही, तसं तुम्ही ठरवायचंय की नाही ना आता तसं अनावश्यक काही काम आणि आहे ना बाहेर संकट, तर मग मीच कारण जैसे नसताना जनता घराबाहेर कर्फ्यू के पडणार. दौरान जनता ये निश्चित मी करती है आता कि अगर कोरोनाला कोई मदत काम करणार ना नाही, मी हो तो ना सरकारला जाए, मदत करणार, वैसे मी माझ्या आपको नागरिकांना मदत करणार. इसे भी पालन आपल्याला तर करना है। प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की कोणाला मदत करायची, कोरोनाला मदत करायची की कोरोना विरुद्ध ये लढणाऱ्या हमें निश्चित सरकारला करना है आणि कि कोरोना की मदद करनी है या माता कोरोना के भगिनींना विरोध में आणि लड़ना है। बांधवांना मदत करायची. हा निर्णय आता ज्यांनी त्यांनी घ्यायचा आहे की कोरोनाला मदत करणारे कोण आहेत आणि कोरोना विरुद्ध लढणारे कोण आहेत, कोरोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत, हे आता आपल्याला आता कळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, इतर सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवाओं को छोड़कर बाकी सभी सेवाएं बंद रहेंगी। सकाळी 7 ते रात्री 8 या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत. एक गोष्ट मी सुबह मुद्दामून 7 से रात 8 बजे की तक ही अत्यावश्यक आपण सेवाएं शुरू रहेंगी। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत, म्हणजे लोकल्स बंद करत नाही आहोत, सार्वजनिक बस सेवा यातायात बंद के करत वाहन नाही बंद आहोत. नहीं कर रहे हैं। मात्र त्या केवळ आणि केवळ अति आवश्यक कामासाठीच वापरल्या जातील आणि लोकल त्यातून बंद त्या नहीं चालू किया का जा रहा ठेवतोय? है, लेकिन तर केवल जीवनावश्यक एसेंशियल सेवा, सर्विसेज के लिए इसका सुविधा इस्तेमाल किया देणारा जाएगा। जो कर्मचारी वर्ग आहे त्याचं येणं जाणं, कारण त्या जर का बंद पडल्या म्हणजे पाणी आहे, आपले सफाई कामगार आहेत, त्यांना कुठेही तसं आपण सांगू शकत नाही वर्क फ्रॉम होम. जो लोग आवश्यक सेवाओं से जुड़े हैं केवल वही अब लोकल से यात्रा कर पाएंगे। लोकल को पूरी तरह बंद नहीं किया जा रहा है। आपल्यासाठी, आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावंच लागणार आहे आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत. आणि त्याच्यामध्ये पब्लिक सुद्धा ट्रांसपोर्ट को भी शुरू आवश्यक रखा जा कॅटेगरी रहा कोणती है। धरलेली आपण साहजिकच आहे, रुग्णालय आहेत, दवाखाने आहेत, वैद्यकीय विमा, औषधी कंपन्या, औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा देणारे काही डीलर्स आहेत, वाहतूक सप्लाय चेन आहे, लस उत्पादक व वाहतूक करणारे, कारण लस उत्पादक त्यांच्यासाठी वायल्स लागतात, त्यांचे कारखाने उघडे राहतील, त्यांची वाहतूक ये जा करणारे वाहन आहेत ती चालू राहणार आहेत, मास्क, जंतुनाशक उत्पादक, वितरक, वैद्यकीय कच्चा माल सगळे. त्याचप्रमाणे जनावरांशी जे संबंधित आहेत म्हणजे आपले कृषीची जनावरं आली, शहरामध्ये आपले जे ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्या संबंधितली दुकानं, त्यांची दवाखाने हे उघडे राहतील, शीतगृहे, वेअरहाऊसिंग, हवाई वाहतूक, रेल्वे, बस, ऑटो. फिक्र आपकी सोमवार से शुक्रवार रात 9 बजे सिर्फ TV9 भारतवर्ष पर।